कहे विभीषण सुनो राम कृपा बिन मिले नहीं संता। जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई। सिया राम जय जय राम सिया राम जय हृदय मंदिरी शोधोनी पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी आनंद कंद सच्चिदानंद घन भगवान भोलेनाथांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये पंढरीचे पांडुरंग परमात्मा यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करीत असताना तुम्हाला सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवला विश्वभूषण हिंदुस्थानात महाराष्ट्राचा वैभव पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे लाडके निकटचे जवळचे असणारे भक्त संत शिरोमणी संत नामदेव महाराज त्या नामदेव महाराजांच्या दरबारामध्ये दाशीच्या नाम मोलकणीच्या रूपाने धुणे भांडे करणारी आमची संत जनाबाई त्या संत जनाबाईंचा चार चरणांचा देवाचा अस्तित्व सिद्ध करणारा सुंदर असा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आहे विठ्ठल। आजच्या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई देवाचं अस्तित्व सिद्ध करतात। अस्तित्व सिद्ध करण्याअर्थात ओळख करून देणे कोण कोणाची ओळख करून देऊ शकतो ज्याचा आणि त्याचा पहिला जुना परिचय तो एकमेकांची माहिती देऊ शकतो। तुमचा माझा फारसा परिचय नाही माझा अजून झालाय का नाही तुम्हाला माहित नाही किती वेळा झालं सांगता येणार नाही तुमचं कोणत्या बँकेत अकाउंट आहे मला माहित नाही माझ्या अकाउंटला बॅलन्स का डेबिट तुम्हाला सांगता येणार नाही का सांगता तुम्हाला किती बायका आहेत मला सांगता येतील का कधी सांगता येतील जेव्हा तुमचा आणि माझा दाट संबंध आहे मी तुमच्याबद्दल बोलू शकतो माझ्या ते संत जनाबाई देवाच्या बाबतीत बोलतात देवाची माहिती देतात देवाची ओळख करून देतात त्या ते जनाबाईचा आणि देवाचा संबंध जवळचा असणं अत्यंत गरजेचे तुम्हाला सगळ्यांच्या मनात शंका आल्याचं महाराज जरी तुम्ही बऱ्याच वर्षातून आमच्या मंडपात कीर्तनासाठी आला असला मधल्या काळात सत्ताच्या महिला संतांचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला फार सापडला नाही कधीतरी क्वचित माझ्या नेमका महिला दोन कारण आहेत त्याला एक व्यावहारिक कारण दुसरं प्रमाणिक कारण आहे मी पहिले तुम्हाला व्यावहारिक कारण सांगेल सध्या राजकारण असेल समाजकारण असेल परमार्थ असेल प्रपंच असेल महिला मंडळ आपल्या खांद्याला लावून बरोबरीने उभे राहिलेले आहेत राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना आता 50% आरक्षण दिलंय
सप्ताहामध्ये सुद्धा नाही काही तर कमीत कमी एखादा तरी अभंग महिला संतांचा व्हावा, त्यांनाही तोला म्हणतो स्थान परमार्थामध्ये मिळावं म्हणून मुद्दा म्हणून महिला संतांचा अभंग हे व्यवहारिक कारण झालं. आता मी परमार्थिक कारण सांगा, अभंग लिहिला जनाबाईंनी पण संकल्प नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांची संकल्पना असल्यामुळे अभंग नामदेव महाराज म्हटला तरी वाहू. तुम्ही इकडे जणी म्हणते इकडे, त्याचं कारण सांगितलं मला. हा सप्ताह गावाचा आहे का वैयक्तिक मंडळाचा आहे? गावाचा आहे. 100% लोक वर्गणी देतात. 100% वर्गणी दाखवायची. मी कीर्तन करतो तो म्हणते फुकट कीर्तन करतो. 2-4 का घरावर बाजूला राहूनच जातात, ते देतच नाही. पण ठीक आहे 100% वर्गणी देतात. 100% ऐकायला येतात का? नाही. 100% जेवायला येतात का? जेवायला पण नाहीत. पहिल्यासारखे दिवस नाही राहिला. जीत लोक तरी सप्ताह कुणाचा? गावाचा. ज्यांनी दिलं नाही त्याचाही, जो आला नाही त्याचंही. त्याचं कारण ठराव गावाचा आहे. काम कोणीही करू दे, ठराविक माणसं कार्यक्रम राबवत आहेत. तारखा द्यायला ठराविक, अन्नदानाला ठराविक, डोनेशनला ठराविक, टाळाला ठराविक, बसकरातला ठराविक, वाजवायला ठराविक. तरी सप्ताह कुणाचा? गावाचा. जो आला नाही त्याचाही. ज्याने दिलं काही 500 रुपये देत आहे. 500 रुपये म्हणजे काय? आता पोलिसांनी नुसतं फोटो काढायचा, मोबाईल जरी काढला गाडीला तरी माणूस 500 देते त्याला. मी ऐकले 500 रुपये का वर्गणीचे दिवस राहिले का? आणि असं म्हणतात सगळे मराठवाड्यात पैसे नाही, मराठवाड्यात पैसे नाही. तुमच्याकडे घरगडी करणाऱ्या माणसाकडे 4-4 हजार कोटीची प्रॉपर्टी आहे. घरात काम करणारा माणूस होता मुंडे साहेबांच्या तो. 4,000 कोटीची प्रॉपर्टी म्हणजे तुमच्यापासून झाली ती. सर्वसामान्य लोकांकडून झाली ना. मग तुम्ही कशाने गरीब आहात? काय करायला पाहिजे माहिती का माऊली महाराज? घरात माणसं किती आहेत त्याच्यावर पट्टी काढायची. आमच्या पुणे जिल्ह्यात कसं असतं माहिती का? जो वर्गणी देणार नाही त्यांचा दशक्रिया गावात नाही, त्यांना मंदिरात प्रवेश नाही. एक गाव आहे, तुम्हाला आता मी गावाचं नसेल पण फोन लावा त्या गावात वाटलं. गावातली सगळी वर्गणी म्हणजे यात्रेची, तमाशाची, सप्त्याची, नवरात्राची, गणपती उत्सवाची सगळी वर्गणी एकदाच काढतात वर्षाला. आणि ती वर्षातल्या 3 टप्प्यात त्या माणसाने ग्रामपंचायतीत जमा करायची. त्याला वेगवेगळ्या कमिटी, सप्ताह कमिटी वेगळी, ग्रामपंचायत वेगळी. ग्रामपंचायतीने इकडे हस्तक्षेप करायचा नाही, यांनी तिकडे हस्तक्षेप करायचा नाही. मग ती वर्गणी कशी काढायची? समजा तुमच्या घरात 20 माणसं आहेत तर माणशी वर्गणी धरायची. त्यानंतर तुमची जर खुशी असेल तुम्ही 1,500, 2,000, 5,000 एक्स्ट्रा देऊ शकता. पण गरीब किती असला तरी जी वर्गणी ठरेल तेवढी वर्गणी द्यायलाच लागते. तुम्ही थोडंसं द्यायलाच लागते. तशी वर्गणी खेड्यागावात जमणार नाही, कारण की सगळी लोक एक कल्ल्यावर